मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. निरोगी आरोग्यासाठी 44 नियम. नंबर 1. वेलची मिसळून दूध प्यायल्याने शरीराचा थकवा दूर होतो. नंबर 2. रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या. यामुळे तुमची किडनी नेहमी निरोगी राहते. नंबर 3. योगामुळे तुमच्या शरीरातील थकवा आणि तणाव कमी होतो, ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येते. नंबर 4. पिकलेली केळी स्मॅश करून चेहऱ्यावर लावा आणि अर्ध्या तासानंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल. नंबर 5. पोटदुखीच्या समस्येने त्रस्त असल्यास काळे मीठ आणि अर्धा चमचा ओवा कोमट पाण्यासोबत घेतल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो. नंबर 6. ज्या महिला रोज रात्री 1 ग्लास दुधामध्ये 2 चमचे मध मिसळून पितात, त्यांची त्वचा नेहमी तरुण आणि चमकदार राहते. नंबर 7. पालक केसांसाठी खूप उपयुक्त आहे. पालकाचा रस प्यायल्याने केसांची लांबी वाढते. नंबर 8. उन्हामुळे काळी पडलेल्या त्वचेवर चमक आणण्यासाठी नारळाचे पाणी, कच्चे दूध, काकडीचा रस, लिंबाचा रस, बेसन आणि थोडी चंदन पावडर मिसळून पेस्ट बनवा आणि अंघोळीच्या 1 तास आधी लावा. आठवड्यातून 1 किंवा 2दा ते लावा. याने काळेपणा दूर होईल आणि त्वचा स्वच्छ आणि चमकदार होईल. नंबर 9. डोळ्याभोवतीच्या काळ्या वर्तुळांवर एरंडेल तेल लावल्याने काळी वर्तुळे दूर होतात. नंबर 10. तुम्ही रात्री नीट झोप न घेतल्यानेही तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात. ही समस्या दूर करण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. नंबर 11. बाभळीची पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. बाभळीची पाने पाण्यात उकळून गुळण्या केल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात. नंबर 12. जर तुमची सर्दी बरी होत नसेल तर लसूण तेलात गरम करा आणि हे तेल थंड झाल्यावर 2 थेंब नाकामध्ये टाका आणि पायाच्या तळव्यावर मसाज करा. नंबर 13. जर तुमच्या लिव्हरमध्ये कमजोरी असेल तर सकाळ संध्याकाळ साबुदाणा खाल्ल्याने यकृताची कमजोरी दूर होते. नंबर 14. अंघोळीनंतर बराच वेळ केसांना टॉवेल गुंडाळल्याने केसांची मुळे कमजोर होतात आणि केसांची चमकही निघून जाते. नंबर 15. जर तुम्हाला खूप राग येत असेल तर रोज सकाळी 1 फोड आवळ्याचं लोणचं खा आणि 1 चमचा गुलकंद खाऊन त्यावर 1 ग्लास गरम दूध प्या. यामुळे तुम्हाला राग येणे थांबेल. नंबर 16. बोरीची आणि कडुलिंबाची पाने बारीक करून त्यात लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केस मजबूत होतात आणि केस गळण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो. नंबर 17. कारल्याचा रस हृदयरोगावर खूप फायदेशीर आहे आणि तो रक्त देखील शुद्ध करतो. नंबर 18. किडनी स्टोनपासून दूर राहण्यासाठी टरबूजाच्या रसाचे सेवन करा. नंबर 19. गाजराच्या रसात थोडासा मध मिसळून प्यायल्याने दृष्टी सुधारते. नंबर 20. काकडीचा रस रोज प्यायल्याने कमी रक्तदाबात आराम मिळतो. नंबर 21. मुळ्याच्या रसामध्ये थोडे मीठ आणि लिंबाचा रस मिसळून नियमितपणे प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो आणि शरीर सदृढ बनते. नंबर 22. जवसाच्या बिया खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि तुमच्या शरीराला प्रथिने आणि फायबर मिळते. नंबर 23. सफरचंद खाल्ल्याने आणि सफरचंदाचा गर चेहऱ्यावर चोळल्याने सुरकुत्या दूर होतात. नंबर 24. रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून सेवन करा. यामुळे तुमचे वजन कमी होईल. नंबर 25. दुपारी जेवण करण्यापूर्वी 1 किंवा 2 ग्लास पाणी प्या. त्यामुळे तुम्हाला भूक कमी लागेल आणि जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर भुकेपेक्षा थोडे कमी खाणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. नंबर 26. रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 किंवा 2 गोड सफरचंद खाल्ल्याने राग शांत होतो आणि काही दिवस सतत सेवन केल्याने आराम मिळतो. नंबर 27. 1 छोटा टॉवेल थंड पाण्यात बुडवून घ्या आणि काही वेळ कपाळावर ठेवा. हे ताण कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. नंबर 28. रोज जेवल्यानंतर लवंग तोंडात टाकून चघळल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होते. नंबर 29. मधुमेह आणि सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी रोज मेथीचे दाणे सेवन करा. नंबर 30. जर तुम्हाला तुमच्या दातांना किडण्यापासून वाचवायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये थोडे काळे मीठ मिसळून गुळण्या करा. नंबर 31. चेहऱ्यावरचे डाग दूर करण्यासाठी बेसनामध्ये थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यावर चेहरा धुवा.
नंबर 32, तोंड धुतल्यानंतर किंवा अंघोळीनंतर चेहऱ्याच्या त्वचेवर जास्त टॉवेलने घासल्यानंतर तुमच्या त्वचेला हानी पोचू शकते. नंबर 33, जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर कारल्याची भाजी उत्कृष्ट आहे. नंबर 34, झोपण्यापूर्वी पाणी पिण्याचे विसरू नका. त्वचा चांगली ठेवण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे खूप आवश्यक आहे. शरीरात पाण्याची कमतरता राहण्यासाठी बटरमिल्क किंवा नारळाच्या पाण्याचे सेवन करणे देखील फायदेशीर आहे. नंबर 35, संध्याकाळच्या स्नॅकमधील मखाना खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाचे आजार कमी होण्यास मदत होते आणि ते एनर्जी बूस्टर देखील आहे. नंबर 36, आहारामध्ये बीटरूटचे सेवन करा, त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते. नंबर 37, तुमच्या जेवणात आले आणि ओव्याचे सेवन करा, यामुळे शरीर दुखणे आणि गॅससारख्या समस्या टाळता येतील. नंबर 38, जर तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर बनवायचा असेल तर रात्री दुधाच्या मलाईने चेहऱ्याची मालिश करा आणि सकाळी चेहरा धुवा, यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ होईल. नंबर 39, उसाचा रस त्वचेला होणारी जळजळ कमी करतो. उसाच्या रसामध्ये अनेक पोषक तत्वे असतात जे चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. नंबर 40, टोमॅटोच्या अधिक सेवनाने स्टोन आणि युरिनरी इन्फेक्शन होते. नंबर 41, ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी थोड्या मलाईमध्ये चिमूटभर हळद मिसळा आणि हळूहळू नियमितपणे ओठांना मसाज करा. तुम्हाला दिसेल की या घरगुती उपायाने तुमचे ओठ काही दिवसातच मुलायम आणि गुलाबी होऊ लागतील. नंबर 42, अनेकदा हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करणे योग्य वाटते. हे शारीरिकदृष्ट्या हानिकारक नसले तरी गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते, ज्यामुळे त्वचा कोरडी होते. नंबर 43, जर तुमचे पोट वाढत असेल तर 2-3 काळी वेलची पाण्यात उकळा आणि दररोज प्या, यामुळे तुमचे पोट कमी होण्यास मदत होईल. नंबर 44, कोरफडीचा गर सांधेदुखीचा त्रास असलेल्या भागावर लावल्याने तुम्हाला खूप आराम मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.